पालघर मुंबई राष्ट्रीय महामार्गावर येत्या 2 दिवसांसाठी वाहतुकीत मोठे बदल करण्यात आले आहेत. जल, जंगल आणि जमीन या महत्त्वाच्या प्रश्नांवर भारतीय कम्युनिस्ट पक्ष, मार्क्सवादी आणि इतर संघटनांच्या वतीने 19 जानेवारी रोजी भव्य लाँग मार्चचे आयोजन करण्यात आले आहे. हा लाँग मार्च चारोटी नाका ते पालघर जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत काढण्यात येणार असून यामध्ये सुमारे 10 ते 11 हजार नागरिक सहभागी होण्याची शक्यता वर्तवण्यात येते. या पार्श्वभूमीवर महामार्गावर मोठी गर्दी आणि वाहतूक कोंडी होण्याची शक्यता लक्षात घेऊन प्रशासनाने विशेष वाहतूक नियोजन आखले आहे. त्यानुसार 19 जानेवारी रोजी सकाळी 8 वाजल्यापासून रात्री 10 वाजेपर्यंत तसेच 20 जानेवारी रोजी सकाळी 6 वाजल्यापासून दुपारी 2 वाजेपर्यंत पालघर मुंबई राष्ट्रीय महामार्गावरील काही भागांमध्ये वाहतूक बंद किंवा नियंत्रित ठेवण्यात येणार आहे. या कालावधीत जड आणि अवजड वाहनांवर विशेष निर्बंध लागू करण्यात आले आहेत. गुजरात बाजूकडून पालघर, घोडबंदर, ठाणे, मुंबई आणि नवी मुंबईकडे जाणाऱ्या सर्व जड व अवजड वाहनांना अछाड नाका येथून प्रवेश बंद करण्यात आला आहे. या वाहनांना अछाड नाका ते आंबोली दरम्यान असलेल्या हॉटेल्स, धाबे, पेट्रोल पंप तसेच सुरक्षित पार्किंग ठिकाणी थांबविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पुढील आदेश येईपर्यंत या वाहनांना महामार्गावर प्रवेश दिला जाणार नाही असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. दरम्यान हलक्या वाहनांसाठी पर्यायी मार्ग खुले ठेवण्यात आले आहेत. हलकी वाहने महालक्ष्मी ब्रिज, वाघाडी, कासा, तलवाडा, विक्रमगड, पालफाटा, मनोर या मार्गाने प्रवास करू शकतात. तसेच चारोटी नाका, सारणी, निकावली, आंबोली, मसाडा, पेठ, आंबेदा, चिखलीपाडा, नागझरी हा पर्यायी मार्गही वाहन चालकांसाठी उपलब्ध आहे. वाहन चालकांनी गैरसोय टाळण्यासाठी प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे, पर्यायी मार्गाचा वापर करावा आणि आवश्यक असल्यास प्रवासाचे नियोजन आधीच करावे असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. द पोलीस न्यूज ब्युरो, पालघर.